आज मी तुमच्यासोबत मस्त आणि पौष्टिक अशी रेसिपी शेअर करणार आहे. जी रेसिपी तुम्ही हप्त्यातून 2 वेळेस तर आवर्जून तुमच्या घरी बनवायलाच हवी. कारण आज मी बनवत आहे शेवग्याच्या शेंगाचं सूप. आता शेवग्याच्या शेंगाचं सूप म्हटलं तर खूप पौष्टिक आलं आणि शेवग्याची शेंग, शेवगाचा पाला आपल्या शरीराला खूप पौष्टिक जीवनसत्व देतात आणि खूप सारे आपले शरीरातले जे रोग असतात छोटे-मोठे, त्या रोगावर ही पावडर काम करते. म्हणजे ही शेंगाचं सूप किंवा शेंगाचा पाला काम करते. एक तर ह्याच्यामध्ये ऑलरेडी कॅलरीजच नसतात. खूप कमी कॅलरीज असतात. नाहीच्या बरोबरीने शेवग्याच्या शेंगामध्ये आणि शेवग्याच्या पालामध्ये कॅलरीज असतात. आणि तसं म्हणायला गेलं तर शेवग्याच्या पानाची पावडर, शेवग्याच्या शेंगाची पावडर पावडर बनवून मार्केटमध्ये विकली जाते आणि त्या पावडरीचे फायदे आपल्या शरीराला अनगिनत आहेत. कॅल्शियम चांगल्या पद्धतीचं असतं, बाकीचेही विटॅमिन खूप असतात. पण मेन म्हणजे तुमच्या शरीरामध्ये कुठं जर सुजन वगैरे असेल, तर रेग्युलर तुम्ही शेवग्याच्या पावडरीचं सेवन केलं 2 वेळेला, तर ती सुजन पटकन कमी होते. आणि तसंच शेंगाचं सूप देखील तुम्ही दररोज तुमच्या आहारामध्ये घेतलं तर तुमच्या बऱ्याच रोगावर ते काम करतं. तुमचं शरीर हेल्दी राहतं. खूप सारे विटॅमिन वगैरे पौष्टिक तत्व या शेंगामध्ये आहेत. आणि मी जसं म्हटलं याच्यामध्ये कॅल्शियम बी चांगल्या प्रकारे आहे आणि आपल्या शरीरातली मेन गोष्ट म्हणजे आपले हाडं दुखणं आणि कुठंही तुमच्या शरीरात सुजन असून द्या, ती सुजन कमी करण्यास खूप जास्त हे शेवग्याच्या शेंगाचं सूप काम करतं किंवा शेवग्याच्या शेंगाची पावडर देखील काम करते. तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये नियमित प्रकारे थोडीफार ही गोष्ट सामील करायलाच हवी. जेणेकरून तुमचं शरीर हेल्दी राहील. आता खूप झालं शरीरावर बोलायचं. मी काही कुठलचं डॉक्टर नाही, पण जेवढं काही मला माहिती तेवढं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर आता ज्याला पटलं त्यांनी घ्या, ज्याला नाही पटलं त्यांनी नाही घेतलं तरी चालेल. तर चला आपण मेन आपल्या मोटिव्हकडे म्हणजे आपल्या रेसिपीकडे वळूयात आणि रेसिपी सविस्तर तुम्हाला सांगत आहे. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले. माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तर मी काय केलेलं आहे, कुकरमध्ये चमचाभर तेल गरम करून मध्यम आकाराचे लांबसर कट करून 2-3 कांदे घातले, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक, 1 इंच दालचिनी, 2 लवंगा आणि 1 तेजपान घालून घेतलं. आता या सर्व जिन्नस छान परतून झाल्या नंतर मी इथं घेतलेले आहेत अर्धा किलो शेवग्याच्या शेंगा. शेवग्याच्या शेंगाचे छोटे छोटे पीस केलेले आहेत आणि शेवग्याच्या शेंगावरचं जी साल आहे ती बऱ्यापैकी काढून घेतली आहे. शेवग्याच्या शेंगा स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतल्या. आता या शेंगा कांद्यासोबत घातलेल्या आहेत. आता हे सूप ना मी मध्यम तिखट बनवणार आहे, म्हणजे फक्त काळ्या मिऱ्याचा वापर करणार आहे सूप तिखट बनवण्यासाठी. आणि जे आपण लवंगा घातल्यात 1-2 त्या. तर बाकी तुम्हाला हिरवी मिरची या स्टेजला घालायची असेल तर तुम्ही घालू शकता. जसं नॉर्मल आपण कढ बनवतो ना त्या पद्धतीने जर तुम्हाला हे सूप हवं असेल तर याच्यात जिरे आणि ह्या टेजला तुम्ही थोडंसं हिरवी मिरची घालू शकता. याच्यासोबतच शिजल्यावर ह्यात टेस्ट येते. पण मी नॉर्मल जे ओरिजिनल सूप असतं ते सूप बनवत आहे आणि अगदी सोपी पद्धत दाखवलेली आहे सूप बनवायची. एकदम असं अवघड सूप बनवत नाही. सरळ आणि सोपी पद्धत. बस आता इथं मी मीठ घालून घेतलं आणि मीठ घातल्यानंतर परत मीठ सर्व जिन्नससोबत मिक्स करून घेतलं. आता हे सर्व जिन्नस छान मिक्स झाल्यानंतर याच्यात घालायचं आपल्याला पाणी आणि पाणी घालून फक्त कुकरला झाकण लावून घ्यायचं. कुकरला झाकण लावून आपल्याला कुकरच्या इथं 4 शिट्ट्या काढायच्या आहेत. कारण आपल्याला या शेंगा छान मऊसूद शिजवून घ्यायच्या आहेत. जेणेकरून आपलं सूप जे आहे ते खायला टेस्टी लागन आणि जो शेंगामधला सर्व गर आहे, शेंगामधला सर्व जीवनसत्व आहे ते सुपामध्ये उतरण. म्हणजे सर्व मस्त मऊसूद अशा आपल्याला इथे ह्या शेंगा शिजवून घ्यायच्यात. तर आता मी कुकरचं झाकण लावून घेतलं आणि कुकरच्या छान 4 शिट्ट्या काढून घेतल्या. 4 शिट्ट्या काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आपल्या शेंगा शिजलेल्या आहेत. तर शेंगा शिजल्यानंतर आपल्याला कुकर हलकं थंड करून घ्यायचं आहे
आणि नंतरच कुकरचं झाकण काढून घ्यायचंय. आणि शेंगा आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायच्यात. शेंगा थंड झाल्यानंतर आता आपल्याला ह्या शेंगा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान मिक्सरमध्ये फिरून घ्यायच्या आहेत. आता सूप बनवण्याच्या पद्धती खूप वेगवेगळ्या आहेत बरं का, की शेंगा फोडून शेंगामधला गर चमच्याने काढून मग याचा सूप बनवला जातो. पण ती प्रोसेस खूप जास्त मोठी आहे आणि जी मी दाखवत आहे ना ती खूप सोपी आहे. डायरेक्ट काय करायचं, ह्या शिजलेल्या शेंगा घ्यायच्या आणि त्यातले खडे मसाले बाजूला काढायचे, शेंगा हलक्या थंड करायच्या आणि डायरेक्ट या मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा ज्युसरच्या भांड्यामध्ये घालून छान मिक्सरमध्ये फिरून घ्यायच्या. तर इथं मी या शेंगा मिक्सरमध्ये फिरून घेतलेल्या आहेत. आता फिरून घेतलेला हा गर आपल्याला ना ज्यूसच्या चाळणीने किंवा पुरणाच्या चाळणीने छान गाळून घ्यायचा आहे. त्यात जितकाही गर आहे ना मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर तितका गर इथं ह्या शेंगातला इथं काढून घ्यायचा आणि फक्त या पाण्याचा शिपका देत देत गर छान चाळणीतून काढून घ्यायचा आणि शेवटला याचा छान चोथा खाली उरलेला असन आणि इथं आपलं हे सूप तयार आहे. तर आता आपल्याला हे सूप गरम करायचं आहे. तर आता ह्याला वेगळी काही फोडणी द्यायची नाही. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही देऊ शकता. आता एकदम सिंपल पद्धतीने हा सूप मी बनवलेला आहे. मी नाही का म्हणलं तुम्हाला कडक टाईप, जसं आपण मुगाच्या वगैरे काड्याला फोडणी देतो ना तसंही तुम्ही ह्याला काड्यासारखी फोडणी देऊ शकता आणि शेवग्याच्या शेंगाचं कडं म्हणून पिऊ शकता. पण सिंपल साधं मी सूप बनवत आहे. पहिल्यांदाच मी तुम्हाला म्हटलं होतं. आता याच्यात आपल्याला फक्त 1-2 जिन्नस वापरायचे आहेत. जे म्हणजे की आपल्याला मीठ कमी पडलेलं होतं, मीठ घालून घ्यायचं आणि वरतून छान एक मोठा चमचा काळ्या मिऱ्याची पावडर घालायची. आणि मला खूप छान हेल्दी बनवायचं आहे म्हणून मी काही इथं तेलाबिलाचा जास्त वापर केलेला नाही, म्हणजे बटरचा. तुमच्याकडं जर बटर असेल तर आवर्जून या सुपामध्ये काळी मिरी घातल्यानंतर 1 चमचाभर बटर घालून घ्या. आणखीन टेस्ट भारी येईल. पण मला साधं बनवायचं होतं म्हणून फक्त मी वरतून चवीनुसार मीठ आणि मस्त एक मोठा चमचा काळ्या मिऱ्याची पावडर घालून घेतली. आणि तुम्ही पाहू शकता किती मस्त आणि जबरदस्त इथं हे आपलं शेवग्याच्या शेंगाचं सूप तयार झालेलं आहे. आणि याची टेस्ट म्हणतान तर खूप भारी याची टेस्ट येते आणि खायला एक नंबर लागतं. डाएट करत असतान तर डाएटमध्ये हे सूप आवर्जून सामील करा किंवा हप्त्यातून 2 वेळेस तुमच्या जेवणात असं सूप असायलाच हवं. तुम्ही पाहिलं असेल किती सिंपल पद्धतीने बनवलेलं आहे आणि साधं सिंपल आणि फक्त शेवग्याच्या शेंगाचं हे सूप आहे.